दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाय सरळ ठेवायचे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थोडं थांबायचं या स्थितीमध्ये. 10 सेकंद पाय सरळ करायचे, पाठीचा कणा तळात, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एक, मागे यायचं, दोन, उजवीकडे यायचं, तीन आणि पुढे झुकायचं आहे, चार. परत उजवीकडून डावीकडे, एक, दोन, तीन, चार. डावीकडून उजवीकडे, एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे, एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे, एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे, एक, दोन, तीन, चार. परत एकदा वरती यायचे, मागे झुकायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. व्यवहार सरवायचा आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. वर हात करायचे आहेत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला वाकायचं आपल्याला, एक, सरळायचं आहे, दोन. उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन. बरं, डाव्या बाजूला, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. पहिल्यांदा उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला, एक, मान वर, पाठीला पीठ, दोन. वरती यायचं पूर्ण. परत एक, दोन, 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 एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. डाव्या बाजूला वळायचं आहे, एक, पुढे झुकायचं आहे, दोन. खालून उजवीकडे यायचं आहे, तीन. वर यायचं आहे, चार आणि पाच. परत डावीकडे, एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत एक, दोन,
3 4 आणि 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. आता उजवीकडून डावीकडे पर्यंत उजवीकडे वळायचं. 1 पुढे झुकायचं, 2 डावीकडे यायचं, 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. चौथी हालचाल 1 2 3 4 5. शेवटची हालचाल 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात आणि कमरेला सपोर्ट द्यायचा. परत पायामध्ये अंतर ठेवून मागे झुकायचं आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 2. श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हळूवार सरळायचं आहे आणि दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वर करायचे आहे आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. चालेल. जास्त नाही होत असं. ठीक. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही डोळे यांच्यामध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 इथे कर, दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे, 2 परत सरळ, 1 परत डाव्या बाजूला, 2 पुन्हा सरवायचं आहे. 1 उजवीकडे, 2 परत सरळ, 1
आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली दोन. दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ डावीकडे झुकायचं आहे एक. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे, सरळायचं आहे दोन. उजवीकडे एक दोन. परत डाव्या बाजूला एक दोन. उजवीकडे एक दोन. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. कटी चक्रासन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये एक. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे दोन. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायचे. तर उजवा हात वरती करायचा आहे एक. तर डावा हात वरती करायचा, उजवीकडे झुकायचंय दोन. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा, पुन्हा सरवायचं आहे एक. परत एकदा दोन. पुन्हा सरवायचा एक. परत एकदा दोन. परत सरवायचं आहे एक. हळूवर हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरवायचा एक. आणि हात खाली दोन. परत उजव्या बाजूने आपण करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये एक. उजवीकडे आपल्याला वळायचं आहे दोन. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे एक. आता डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे दोन. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं आहे एक. परत एकदा दोन. परत सरवायचं आहे एक. परत एकदा दोन. परत सरवायचं आहे एक. वर हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरवायचा एक. आणि हात खाली दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे, पाठीचा कणा ताठ. आणि डाव्या बाजूला वाकायचं आपल्याला एक. कडेला वाकायचं आहे, छातीच्या कडेच्या स्नायूला ताण द्यायचा आहे, सरवायचं दोन. उजवीकडे एक दोन. दोन. उजवीकडे एक दोन. आता डावीकडे वाकायचंय, तीन श्वास घ्यायचे. एक डाव्या बाजूला वाकायचं. आता मी एक म्हटलं की श्वास घ्यायचा, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास एक दोन. दुसरा श्वास एक. छातीच्या पिंजऱ्याला ताण द्यायचा दोन. दोन बरगड्यांमधल्या स्नायूंना ताण पडेल. परत एक दोन. परत सरवायचं आहे. आता उजवीकडे वाकायचं आहे एक. परत श्वास घ्यायचा, पहिला श्वास एक दोन. दुसरा श्वास एक दोन. तिसरा श्वास एक दोन. परत सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. उजवा पाय सरळ आणि डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि पाय आपल्याला वर उचलायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. ठीक आहे. डावा घोटा उजव्या खांद्याच्या रेषेत आपल्याला करायचा आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ठीक आहे. मॅक्सिमम वर घ्यायचा पाय, पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे एक. मागे पाहायचं, पूर्ण गुडघा मागे घ्यायचा आहे दोन. परत एकदा एक दोन. परत एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. एक दोन. आता पाय करायचा आहे खाली डावा, पुन्हा पाय करायचा आहे सरळ. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. दोनही हाताने परत उजवा पाय वर उचलायचा आहे. सेम करायचंय परत. उजवा घोटा डाव्या खांद्याच्या रेषेत नाही, असं शक्यतो खाली नाही ठेवायचा, जास्तीत जास्त वर न्यायचा प्रयत्न करायचा. करूयात. परत उजवीकडे वळायचं आपल्याला एक दोन. पुन्हा एक दोन. परत एक
दो, एक, दो, एक, दो, एक, दो, एक, दो, परत एक, दो, पाय घ्यायचा आहे खाली, मान सरळ, परत उजवा पाय सरळ सेम करायचं डावा पायाने पुन्हा एकदा. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा. मग पायवर उचलायचा, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत, बाहेरून पकडायचं आपल्याला पायाला. असं नाही पकडायचं, बाहेरून पकडायचं म्हणजे गुडघा पूर्ण आपण मागे नेऊ शकतो. करूया. एक, जेवढा पाय वर तेवढा फायदा जास्त. दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, मॅक्सिमम खूप मागे न्यायचा आहे, गुडघा मागे न्यायचा आहे. एक, दोन, परत एक, दोन, पाय खाली ठेवायचा आहे. डावा डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय करायचा सेम, उजवा घोटा डाव्या गुडघ्यावरती ठेवून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, फार असं मागे नाही जायचं, तर ताठ बसण्याचा प्रयत्न. परत उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, एक, दोन, परत पाय करायचे खाली, मान सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. सुरुवातीला कमरेच्या स्थानाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची, पायामध्ये अंतर थोडं थांबते एवढं. तर यात एक, मान मागे टाकायचे आहे. दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एक, दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हातांनी पकडायचं गुडघ्याच्या पुढे आणि कपाळ टेकवायचं आहे गुडघ्याला. तर यात एक, कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. दोन, असंच फक्त डोकं टेकवायचं गुडघ्याला. हात मागे ठेवला तरी चालेल, समजा पकडता येत नसेल तर हात मागे ठेवा, पाठीचा कणा ताठ करायचा. हा, ह्या गुडघ्याला, या गुडघ्याला टेकवायचं उजव्या. डावा पाय आपण उजव्या गुडघ्यावर ठेवलाय, तर उजव्या गुडघ्याला डोकं टेकवायचं. तर यात एक, दोन, उभ्याला ताण पडला पाहिजे. पुढचा पाय खाली टेकवायचा पूर्ण. परत एक, दोन, ठीक आहे. पुन्हा एक, दोन, असं केलं तरी चालेल किंवा पकडलं तरी चालेल, ज्यांना जमतं त्यांनी पकडा. परत एक, दोन, एक, दोन. आता डावा पाय खाली ठेवायचा आहे. आता उजवा घोटा डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा, गुडघा असा पूर्ण खाली दाबायचा. खुब्याला ताण पडेल, लक्ष द्यायचं इकडं, हात मागे ठेवले तरी चालतील. आणि हनवटी किंवा कपाळ टेकवायचं आहे डाव्या गुडघ्याला. तर यात एक, दोन, एक, दोन, पुन्हा एक, दोन. हा, खुब्याला ताण पडतो, जो पाय वर आहे त्याला. परत एक, दोन, शेवटचा एक, दोन. ठीक आहे. पाय खाली उजवा, परत डावा पाय वरती दोनदा करायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा, असं खूप बसलं तर नाही करता येत आपल्याला, त्यासाठी पाठीचा कणा असं आपल्याला ताठ करावा लागतो. जेवढा पाठीचा कणा ताठ करू तेवढा ताण जास्त, नुसतं एवढं ताठ केलं तरी ताण जास्त पडतो आपल्याला. आणि आता पुढे झुकायचं. तर यात एक, दोन, एक,
दोन. हा पोटाचा भाग या मांडीला लागला पाहिजे उजव्या. एक, दोन. परत एक, दोन. शेवटचा एक, दोन. पाय करायचा खाली आता. परत उजवा पाय वर, डाव्या गुडघ्याला आपल्याला टेकवायचं. पाठीचं कणा ताठ करा. नुसतं नुसतं असं जरी केलं तरी आपल्याला ताण वाढताना दिसेल. करूयात परत एकदा. एक, सोपं आहे, फक्त थोडस ताण वाढवावं लागतं आपल्याला. दोन. परत एक, दोन. ना खुब्याच्या स्नायूंची लवचिकता वाढवायला उपयुक्त आहे. परत एक, दोन. परत एक, दोन. पाय करायचे खाली, दोन्ही पाय करायचे आहेत सरळ, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला, मान सरळ, श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक, पुढे झुकायचं आहे. दोन. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. पोटाचा भाग आपल्या मांडीच्या लावायचा प्रयत्न, मांडीला लावायचा प्रयत्न. परत हात वर. एक, पूर्ण पायाचा आणि पाठीचा 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. परत सरळ. दोन. पुढे झुकायचं आहे. परत हात वर. एक, पुन्हा दोन. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत हात वरती. एक आणि हात खाली. दोन. डावा पाय सरळ करायचा आहे आता आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, ज्यांना जमतंय पुढे झुकायचं, ठीक आहे, त्यांनी मॅक्सिमम पाठीचा कणा सरळ ठेवून पुढे जायचं. ठीक आहे. पाठीचा कणा जेवढा सरळ राहील तेवढं आपलं फ्लेक्झिबिलिटी वाढते, पाठीच्या कण्याची उंची वाढते. हा त्याच्यामुळे ते भाग शिकायचे आपल्याला आता. परत हात वरती. एक, हा नुसतं सिंपल असा हात नाही वर करायचा, तर पूर्ण ताण पडला पाहिजे पाठीच्या स्नायूंना. कोपरे सरळ, मान सरळ, आणि मग पुढे झुकायचं आहे. दोन. ठीक आहे. मान वरती करायची आणि कमरेतून खेचायचं. पोटाचा भाग आपल्या मांडीला लावायचा प्रयत्न करायचा. मान वर करून पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे. परत हात वर. एक, पुन्हा पुढे. दोन. एक्सटेंड करायचं आहे स्वतःला. डोकं टेकवायची काही करायची नाही, कारण की डोकं तुम्ही नंतर जेव्हा खुब्यातून पुढे जाणार तेव्हा डोकं तुमचं गुडघ्याच्या पुढे टेकणार. परत हात वर. एक, परत पुढे. दोन. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत हात वरती. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. पाय करायचे आहेत सरळ, मान करायचे सरळ. भद्रासन करूयात. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. टाचा पंजे जोडायचे आहेत. भद्रासन सिंपल. गुडघे खाली खेचायचे, पाठीचा कणा ताठ, आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. परत सरळायचे. दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये, हात वरती. एक. थांबायचे 10 सेकंद. तुमच्या लक्षात येईल की थांबल्यानंतर हळूहळू ताण वाढत जातो पाठीच्या स्नायूंना, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. गुडघे खाली करायचे आहेत. जे आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहे पाठीला, हातांना, पायाच्या स्नायूंना, ते कमी करायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, त्यासाठी हळूवार श्वास सोडायचा आहे. परत हात खांद्याच्या रेषेत. दोन. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये, जेवढं तुमचं श्वासावरती नियंत्रण राहील तेवढं व्हायब्रेशन कमी व्हायला मदत होणार आहे. आणि मग जास्तीत जास्त वेळ आपण एखाद्या आसनामध्ये थांबू शकणार आहोत.
नुसतं सिंपल पाठीच्या स्नायूंना स्ट्रेंथनिंग करण्यासाठी एकदम सोपं आसन आहे. कधी कधी फार अवघड आसन आपल्याला करावं लागतात, पण हे सोपं आसन, पण ताण जास्त पडणार. हात खाली, पोटाचे पंजे जमिनीकडे आणि हात खाली करायचे. तर पाय करायचे सरळ आणि उजवा पाय बाहेर करायचा आपल्याला. उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये राखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्गांच्या रेषेमध्ये आणायची आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे, हात बाजूला करायचा, श्वास आतमध्ये घेत उजवीकडे झुकायचं आपल्याला. करूयात. 2, पुन्हा 1, 2, परत एकदा 1, 2, पुन्हा एकदा 1, 2. आता पाय करायचा आहे सरळ. डावा उजवा पाय मध्ये, पुन्हा डावा पाय बाजूला करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यावर वापरायचा. सेम करायचं आहे आपल्याला. डाव्या पायाने, डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं, उजवा हात वरती करायचा आहे, डावीकडे झुकायचा आहे. 1, 2, पुन्हा 1, 2, परत एकदा 1, 2, परत 1, 2, परत 1, 2, शेवटचा 1, 2. हात करायचा आहे सरळ, पाय सरळ करायचा आहे, डावा पाय मध्ये घ्यायचा आहे, उजवा पाय बाहेर परत बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वापरायचा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ करायचे आहे आणि आपल्याला आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि पुढे झुकायचे. पाय सरळ ठेवायचा, खुब्यातून पुढे झुकायचे आपल्याला. करूयात. 1, दोन्ही हातांचे पहिले कोपरे टेकवायचे आहेत. ज्यांना शक्य त्यांनी ताण व्यवस्थित जर का पडत असेल तर पोट आपल्या टाचेला टेकवून पुढे झुकायचं आहे आणि हनुवटी टेकवायची आहे जमिनीला. पायाच्या पाठीमागे ताण पडेल तुम्हाला, खुब्याला ताण. ज्यांना शक्य त्यांनी डोकं टेकवायचं आहे, ज्यांना शक्य त्यांनी हनुवटी टेकवायची आहे. परत सरवायचंय 2. ठीक आहे. जेवढा पाठीचा कणा ताठ ठेवाल आणि खुब्यातून पुढे झुकाल तेवढं आपल्याला पुढे चांगलं झुकता येतं. करूयात. 1, सरवायचं आहे 2. परत डावा पाय सरळ करायचा आहे उजवा पाय मध्ये आणि डावा पाय आता बाहेर करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. ठीक आहे. आणि सेम आपल्याला पुढे झुकायचं आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, 2, परत एकदा 1, 2, परत एकदा पुढे 1. पोट आपल्या टाचेला टेकलं पाहिजे एवढं आपल्याला स्पाइन स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा. 2. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, उजवा पाय सरळ आणि डावा पाय मध्ये करायचा आहे आणि वज्रासनामध्ये बसायचं सर्वांनी. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आपल्याला. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ आणि मागे आपल्याला झुकायचं आहे. तर यात 1, श्वास आतमध्ये आणि मागे, 2, श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा एकदा 1, श्वास आतमध्ये,
दोन श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे, मान सरळ. डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, सुरुवातीचे दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचंय आपल्या मॅटच्या पाठीमागे. टाचेवरती बसायचंय मॅटच्या पाठीमागे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आपल्याला. दोन श्वास बाहेर आणि पुढे. मान करायचे आहे वर आणि आपल्याला भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, भुजंगासन. परत खाली झोपायचंय पूर्ण. दोन, परत एकदा एक श्वास आतमध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसायचंय. दोन श्वास बाहेर, परत हात वरती. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत एकदा दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, पुढे झुकायचंय. दोन, पुन्हा भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत भुजंगासन. एक श्वास आतमध्ये. ठीक आहे. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. शरीराचा त्रिकोण करायचा आहे. दोन श्वास बाहेर. टाचा टेकवायच्या पूर्ण जमिनीला. टाचा पूर्ण जमिनीला टेकवायच्या आहेत. पाय सरळ करायचा आहे. पोटरीच्या स्नायूंना ताण पडेल. शरीराचा त्रिकोण करायचा आहे. आता शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि भुजंगासन करायचं आहे. मान वर, गुडघेवरती आणि सरळ राहते. ठीक आहे. परत एक टाचा टेकवायच्या. परत पोटरीच्या स्नायूंना अल्टरनेट ताण द्यायचा आपल्याला. टाचा टेकवा, जेवढे टाचा टेकवाल तेवढा फायदा जास्त. परत भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, पुन्हा टाचा टेकवायचे आहेत. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. एक म्हणजे पकडायचे पूर्ण उजव्या हाताने डाव्या पायाला. परत दोन सोडायचा डाव्या हाताने उजव्या पायाला. एक, दोन. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त स्पर्श करा. एक आणि दोन. टाचा टेकलेला पाहिजेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि असं पुढे ठेवायचा आहे. मग अशी जसं आपण खुब्याला ताण दिला तसाच आपल्याला ताण द्यायचा. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पुढे ठेवायचा आहे. पूर्ण खाली बसायचं आपल्याला. सरळ चेहरा समोर राहील. म्हणजे खुब्याला ताण पडेल. आणि आपल्याला आता पुढे झुकायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला. एक, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. परत भुजंगासनासारखी मान आणि छातीवर उचलायचे. एक श्वास आतमध्ये, मान आणि छातीवर. ठीक आहे. पुढच्या खुब्याला ताण पडेल असा प्रयत्न. ठीक आहे. असं फार बसायचं नाही, सरळ बसायचा प्रयत्न. असं असं व्हायचं. इकडे चेहरा करायचा. हा. परत पुढे झुकायचं. एक, दोन. चेहरा समोर पाहिजे तुमचा. समोर म्हणजे या बाजूला. आता परत पायाचा पंजा टेकवायचा आहे उजव्या आणि डावा पाय मागे घ्यायचा आहे. टाच टेकवायचे जमिनीला.
थांबायचं, थोडं पोटरीला ताण द्यायचा आहे. टाचा टेकवल्यानंतर पोटरीला ताण पडतो. मांडीचं आकुंचन करायचंय म्हणजे पाय पूर्ण सरळ होतो. ताण द्यायचा आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे गुडघ्यात वाकवून आणि पुढे टेकवायचं, म्हणजे उजव्या खुब्याला ताण पडेल. तोच सेम पायाचा पंजा आता पाठीमाग करायचा. हा जो पाय आहे तो असा नाही ठेवायचा. ठीक आहे, तर तो काय करायचा, इंटरनल रोटेट करायचा आणि सरळ करायचा. म्हणजे आपला खुबा असा झाला पाहिजे, असं असं नाही राहायचं, सरळ. ठीक आहे, मान वर. हळूहळू जमेल, रोज थोडीशी प्रॅक्टिस केल्यावर जमतं. पुढे झुकायचं आता, दो श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे. परत मानवर छातीवर, एक श्वास आतमध्ये एकदम हळूवार यायचं आहे. सगळे स्नायू अनुभवायचे आहेत आपल्याला. परत खाली यायचं, दो. परत भुजंगासन, एक. आता पायाचा पंजा टेकवायचा जमिनीला, उजवा पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे. टाचा टेकवायचा आहे जमिनीला आणि डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर घ्यायचा आहे, एक. डावा पायाच्या बाहेर. आता कपाळ टेकवायचे जमिनीला, दोन. छातीवर उचलायची, तीन. आणि मागे यायचं, चार. उजवा पाय, एक. शक्यतो शरीर खाली नेताना पूर्ण कमरेपासून खाली जायचं, डोकं अगदी नंतर खाली गेलं पाहिजे, तीन. आणि चार. ठीक आहे, कपाळ टेकवायचा प्रयत्न करताना फक्त डोकं खाली न्यायचं नाही, तर कमरेपासून खाली न्यायचं शरीर. डावा पाय, एक. ठीक आहे, म्हणजे असं असं करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, काय करायचंय, खुबा खुब्यातून खाली जायचं. हा? दोन, तीन हे आणि चार. ठीक आहे, परत एक. बरेच वेळा कसं होतं, आपण असं असतो आणि डोकं टेकवा म्हटलं की असं डोकं टेकवतो, बरोबर. तर असं टेकवायचं नाही आपल्याला, खुब्यातून खाली जायचं आणि मग टेकवायचं, तीन. आणि चार, म्हणजे खुब्याला ताण पडला पाहिजे. ठीक आहे, परत डावा पाय, एक. ठीक आहे, दोन. छातीवरती अपेक्षित आहे, डोकं वर, नंतर टेकवायचं खाली, तीन. चार. परत उजवा पाय, एक. दोन, तीन. चार. शरीर जमीन न टेकवता भुजंगासन करायचं आहे, एक. दोन. टाचा टेकवायचे आहेत. आता गुडघे टेकवायचे आहेत आणि टाचेवरती बसायचंय, कपाळ टेकवायचे जमिनीला, खांद्यांवरचा ताण कमी करायचा आहे. दोन्ही हात वरती करून वज्रासनामध्ये यायचं, एक. हात खाली, दो. ठीक आहे, वज्रासनामध्येच बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावर. आणि आपल्याला 5 श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास घ्यायचा आहे, एक. दोन. श्वास सोडायचा आहे, दुसरा श्वास, एक. दोन. तिसरा श्वास, एक. दोन. चौथा श्वास, एक. दोन. पाचवा श्वास, एक. दोन. आणि आता दोनही पाय बाहेर करायचे आहेत, दोन्ही हात मध्ये ठेवायचे, दोन्ही पाय आपल्याला बाजूला करायचे. ठीक आहे, दोनही पाय आपल्याला बाजूला करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ, पाठीचा कणा ताठ. आता दोनही हातांनी पायाच्या गुडघ्यांना पकडायचं आहे आणि मान करायची वर, एक. जास्तीत जास्त ताण आपल्याला पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंना द्यायचा आहे. परत मान करायची सरळ, दो. पुन्हा एकदा, एक. श्वास आतमध्ये, मान वर. दोन. श्वास बाहेर.
परत एकदा 1 2. ठीक आहे. आता पुढे दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. पुढे पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. परत हळूवार सरळ व्हायचा. 1 पाठीचा कणा इथे सरळ राहील असा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे खुब्याला ताण पडणार आहे. परत एकदा पुढे यायचं आहे. 1 पाठीचा कणा ताठ ठेवून खुब्यातून पुढे जायचं आहे. जेवढं पायामध्ये अंतर जास्त तेवढा आपल्याला फायदा जास्त. ठीक आहे. पूर्ण पुढे झुकल्यावर सुद्धा कंबर टाचेलाच टेकली पाहिजे, टाचेवरतीच बसायचं आहे. थांबायचं या स्थितीमध्ये 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. परत दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि मागे. 2 श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा सेम श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये आणि थांबायचे 10 सेकंदांसाठी. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. हात करायचे आहेत बाजूला. आता डावा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. डावा पाय पुढे घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 पंजा टेकवायचा जमिनीला आणि आपल्याला बॅलन्स करायचा आहे. बॅलन्स करायचा आहे. मान सरळ ठेवायची आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 1 पुढे वाकायचं आहे. स्पाइन स्ट्रेट, पाय सरळ, मान वर करायची. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये हात वरती. पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. आता पाय करायचा आहे मागे. उजवा पाय करायचा आहे पुढे. ठीक आहे. दोन्ही हात वर करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे. 2 श्वास बाहेर, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. पाय मागे करायचे आहेत. पंजांवरती यायचं आहे. गुडघेवरती करायचे आहेत. पंजांवरती यायचं आहे आणि कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. 1 कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे आपल्याला. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. खांदे एवढं. बोटांना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे. डावीकडे वळायचं आहे. 1 2 उजवीकडे. 1 2 डावीकडे वाकायचं आहे. 1 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2 पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. मांडी करायची जमीन समांतर. 1 2 परत एकदा. 1 2. आता कॉम्बिनेशन मध्ये करायचं आहे. खाली पाय गुडघ्यात वाकवले की वर येताना डावीकडे वळायचं एकदा. परत सरळ होऊन खाली यायचं, उजवीकडे वळायचं एकदा. ठीक आहे. असं 2 वेळा झालं की परत खाली येऊन
डावीकडे वाकायचं, वर यायचं, परत उजवीकडे वाकायचं. ठीक आहे. परत पाय गुडघ्यात वाकवायचं, खाली यायचं. एक, डावीकडे वळायचंय, दोन, उजवीकडे एक, दोन, एक, डावीकडे दोन, एक, दोन. ठीक आहे. आता परत वळायचं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, आता वाकायचंय, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ठीक आहे. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली, हनुवटी खांद्याच्या रेषेमध्ये. पुन्हा हळूवार सुरू व्हायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, हात खाली, दोन, डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा. तर श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचंय, पुढे झुकायचंय आपल्याला. करूयात सिंपल. एक, दोन, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे आपल्याला. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. दोन्ही हात असे गुंफायचे. दोन्ही हाताने कोपराला पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या कोपराला, उजव्या हाताने डाव्या कोपराला पकडायचं आणि पुढे वाकायचं. ठीक आहे. हळूवार सुरू व्हायचं आहे. एक, आणि पाय करायचे आहेत जवळ. दोन. ठीक आहे. सूर्यनमस्कार करूयात आपण. फक्त 4 करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वर, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या आहेत. गुडघे छाती हनुवटी. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. परत 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलाय त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. उभ्याच्या स्नायूंना आज आपण विशेष ताण दिला होता, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर नेहमीप्रमाणे. करूयात 1. आता हळूहळू पाय जास्तीत जास्त सरळ ठेवायचा प्रयत्न करा. 2 3 मॅक्सिमम गोल फिरवायचा प्रयत्न करा. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. तर पाय करायचंय सरळ. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचं. पाय गोल फिरवताना कमरेच्या मणक्याचा हालचाल झाली नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे कमरेचा मणका खाली ठेवायचा आहे. माकड हाड वर उचलू द्यायचं नाही, याकडे लक्ष द्या. हळूहळू इम्प्रुव्हमेंट करायची आपल्याला. आता डावा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत पाय करायचा आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे. आता आपल्याला डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात 1 दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2 परत एकदा 1 हात सरळ, मानवर. परत खाली यायचं आहे. 2 दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमीन टेकवायची आहे आणि दोन्ही हातांच्या दाबून मानवर, छातीवर हात सरळ करायचे आहेत. 1 कंबर उचलायची आहे आणि टाचीवरती बसायचं आहे आपल्याला. 2 दोनही हात वरती करायचे आहेत. 1 आणि हात खाली. 2 ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास आपल्याला घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे.
श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे 1 मिनिटासाठी. करूयात कपालभाती. तीन वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुढे एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. नवीन आसन आणि प्राणायाम.
थँक्यू.